नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण पाहूया तुरीच्या डाळीची सुकी भाजी। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य, ही तुरीची डाळ आहे बघा, 3 ते 4 तास मी भिजत घातलेली होती। 250 ग्रॅम तुरीची डाळ आहे बघा, काही चांगली भिजलेली आहे एकदम। मोठा एक कांदा आहे बघा, बारीक कापून घेतला। एक मोठा टमाटा आहे, बारीक कापून घेतलेला आहे। 1 चमचा आलं आणि लसूण टेचून घेतलेला आहे। फोडणीसाठी कढीपत्ता, मीठ आहे, लसूण कांद्याची चटणी आहे, कोथिंबीर आहे। आपल्याला लागणारे मोहरी, जिरे, धने जिरे पावडर, गरम मसाला पावडर, हळद, हिंग आणि थोडीशी लाल मिरची पावडर आणि फोडणीसाठी तेल। तर मी कढई बघा गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यावर आपण 2 चमचे तेल टाकूया। तेल चांगलं गरम होऊन द्यायचं। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता आणि एक मोठा कांदा आहे बघा, बारीक कापून घेतलेला। हे बघा, आता हा कांदा हलकासा भाजलेला आहे। आता त्याच्यामध्ये बघा 1 चिमूटभर आपण हिंग पावडर टाकूया, अर्धा चमचा हळद टाकूया आणि 1 चमचा बघा ही आलं आणि लसूण टेचलेला आहे। आता आपण हे चांगलं भाजून घेऊया पूर्ण। हे बघा, आता कांदा आपण जे सगळं टाकलंय ते चांगलं भाजून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये ना 1 टमाटर बघा, हे मोठं टमाटर आहे, टाकून ह्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया। हे मी मोठं मीठ वापरलेलं आहे आणि हे जे तुरीच्या डाळीचा सुक्का डाळ कांदा म्हणा, सुकी भाजी म्हणा, ह्याच्यासाठी ना कांदा जास्त घालायचा, म्हणजे डाळ कांदा ना चांगला लागतो। हे बघा, आता पूर्ण टमाटर गळसतोवर मी हलवून चांगलं घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा जिरा आणि धन 1 चमचा, गरम मसाला पावडर 1 चमचा आणि लाल मिरची पावडर आहे बघा 1 चमचा आणि कांदा लसणाची चटणी तिखटाप्रमाणे टाका, तुमच्या कमी जास्त नसेल तरी पण चालते, साधी वापरली तरी चालते। हे बघा, आता हा मसाला पूर्ण चांगला आपण तेल चांगलं सुटस्तवर भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये बघा ही जी तुरीची डाळ मी 3 ते 4 तास भिजत घातली होती, ही 250 ग्रॅम तुरीची डाळ आहे। 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुतलेली आहे। ही जर अशी कढईमध्ये ना करता कुकरमध्ये जर केली ना तुम्ही, 2 शिट्ट्या करायच्या आणि गॅस बंद करायचा, तरी पण लगेच शिजते। भिजत घालायची आणि मग 2 शिट्ट्या करायच्या। आता ह्याच्यामध्ये बघा चवीपुरतं मीठ। हे बघा, आता मी चांगला हलवून घेतलेलं आहे। जर तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ माझी शेअर बी करा। हे बघा, ते चांगलं मिक्स झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा आपण ही भिजत घातल्यामुळे ही चांगली डाळ भिजलेली आहे, तर त्याच्यामध्ये बघा आपण अर्धा ग्लास पाणी घालायचं। हे बघा, अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे। आणि आता हे फास्ट गॅसवर बनवायचंच नाही आहे, एकदम स्लो गॅस ठेवायचा आणि मग तुम्ही ही डाळ खाऊन बघा किती छान लागते चवीला। आता मी झाकून ठेवते, एक 10 मिनटासाठी बारीक गॅस करून झाकून ठेवते। हे बघा, आता हे 5 मिनटं झालेले आहेत बघा, आपली डाळ चांगली उकळलेली आहे, असं उकळी चांगली फुटलेली आहे बघा। आता ही शिजलेली आहे थोडीशी। आता आपण एक 5 ते 10 मिनटं अजून आता ह्याला बारीक गॅसवर ठेवायचे बघा। आता आपण ह्याला अजून बघा एक 5 ते 10 मिनटं झाकून ठेवूया, मग आपली डाळ चांगली शिजेल। हे बघा, आता आपण हे झाकून ठेवलं होतं 10 मिनटं, परत पहिलं 5 मिनटं ठेवलं होतं तुम्हाला मी दाखवलेलं आणि अजून 10 मिनटं ठेवलं, एकदम सुक्क झालेलं आहे बघा। आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया। चांगलं हलवून घेऊया। तुम्हाला जर ह्याच्यामध्ये थोडंसं जरी पाणी ठेवायचं असेल ना तरी ठेवायचं, छान लागतो। तर ही डाळ बघा पूर्ण अशी चांगली शिजलेली आहे
बघा असं छान असे तुरीच्या डाळीची सुक्की भाजी म्हणा, तुरीच्या डाळीचा डाळकांदा म्हणा, की सातारा भागाला डाळकांदा म्हणतात ह्याला. जर ही रेसिपी जर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज शेअर बी करा.